नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आज आपण पाहूया भारतातील बेरोजगारी हा टॉपिक. याच्यावर आपल्याला खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत, प्री असो का मेन्स असो. ठीक आहे, मग कंबाईनचे असो किंवा आपले राज्यसेवेचे असो, या विषयावर या टॉपिकवर खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि पुढेही असे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात, कारण याच्यामध्ये पण असे बरेच क्वेश्चन आहेत जे रिपीट विचारलेले आहेत. ठीक आहे, आता बेरोजगारी म्हणजे काय, तर याचा अर्थ काय होतो हे आपल्याला सगळ्यात पहिले समजणं गरजेचं आहे. आता बेरोजगारीचा अर्थ असा की ज्या परिस्थितीत 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा आणि पात्रता असूनही रोजगार मिळत नाही. ठीक आहे, म्हणजे बेरोजगारी आपण कशाला म्हणू शकतो, तर इच्छा आणि पात्रता असूनसुद्धा जर रोजगार आपल्याला मिळत नसेल तर तो व्यक्ती काय आहे, बेरोजगार आहे. ठीक आहे, आता हे जे आहे तर जे NSSO आहे, जे आपला सांख्यिकीय विभाग आहे, त्याच्यानुसार काय म्हटलं आहे की एका आठवड्यात एखादा व्यक्ती काही जरी तास काम करत असला तरी तो बेरोजगार नाही असं म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, याबरोबरच त्यांनी काय असं सांगितलं आहे की हे जे 2 पॉईंट दिलेले आहेत, भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासापेक्षा कमी काम करते, अशा व्यक्तीस बेरोजगार म्हणतात. ठीक आहे, आता एक आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, 7 दिवसामध्ये 2-2 तास, म्हणजे जरी काही तास एखाद्या दिवसातला काही तास जरी काम करत असेल तरी तो बेरोजगार नाही असं इथे कन्सिडर केलं जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर 15 ते 28 तास दर आठवड्याला काम करताना त्यांना न्यून रोजगार म्हणतात. ठीक आहे, न्यून रोजगार कोणता, 15 ते 28. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, जी व्यक्ती दररोज 8 तास काम करते, प्रत्येक व्यक्तीला 273 दिवस काम करते. ठीक आहे, प्रत्येक वर्षाला 273 दिवस जे काम करते त्यांना रोजगार असलेली व्यक्ती असं म्हणतात. ठीक आहे, तर हे 3 पॉईंट जे आहे ते तुम्ही पहिले समजून घेतलेले आहे. इथे आपल्याला काय समजलं आहे की रोजगार, न्यून रोजगार, ठीक आहे, आणि काय पूर्ण रोजगार. ओके, आता हे आपल्याला माहीत आहे की अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काय. इथेच की ज्यांची काम करण्याची इच्छा आहे पण त्यांना काम करायला मिळत नाही. ठीक आहे, किंवा त्यांना काम मिळत नाही, त्यांना आपण काय म्हणतो, अनैच्छिक बेरोजगारी. ऐच्छिक बेरोजगारी तर सिंपल आहे की एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार जर काम मिळत नसेल तर ते कोणतं झालं, ऐच्छिक बेरोजगारी झालं. अर्धबेकारी ही अशी परिस्थिती असते की ज्याच्यामध्ये व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही किंवा ती कनिष्ठ पातळीवर काम करते. फॉर एक्झाम्पल, एखादा चांगला व्यक्ती आहे, ग्रॅज्युएट वगैरे, आणि तो जर साधी पिऊनची नोकरी करत असेल तर हे काय झालं आहे, त्याची अर्धी बेकारी अशा पद्धतीनं आपण त्याला म्हणू शकतो. पूर्ण रोजगार ही अशी गृहीत स्थिती आहे ज्यामध्ये सर्व उपलब्ध संसाधने अतिशय कार्यक्षमतेने कार्यरत असतात. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचं एक व्यवस्थित कॉम्बिनेशन असते असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता बेरोजगारीचे जे प्रकार आहे तर आपल्याला इथूनच क्वेश्चन विचारले आहेत. याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत की बेरोजगारीचे जे प्रकार आहेत ते किती आहेत आणि त्यांची जी डेफिनेशन आहे याच्यावर क्वेश्चन पाहायला मिळतात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले पहा, बेरोजगारी जे आहे ते किती प्रकारचे आहे, 2 प्रकारची, ग्रामीण आणि शहरी. आता ग्रामीण भागामध्ये हंगामी बेरोजगारी असते आणि छुपी बेरोजगारी असते, 2च पद्धतीच्या असतात. पण शहरी भागामध्ये जे आहे सुशिक्षित आणि औद्योगिक. ठीक आहे, आता औद्योगिक जे आहे याच्यामध्ये तांत्रिक पण येते, संघर्षजन्य येते, चक्रीय येते आणि संरचनात्मक येते. ठीक आहे, तर आता हे आपण एक डिटेलमध्ये पाहूया. तर सगळ्यात पहिले पहा, ग्रामीण बेरोजगारी, त्याच्यामध्ये हंगामी जी बेरोजगारी आहे. तर हंगामी म्हणजे काय, आपल्याला सरळ समजत आहे की
हे इथे काय असते की एखादा हंगाम असते, ठीक आहे. तर त्या हंगामामध्ये एका पर्टिक्युलर जी वेळ आहे त्या वेळातच त्यांना काम असते आणि बाकी वेळामध्ये त्यांच्याकडे काम अवेलेबल नसते. तर तेव्हा ती कोणती बेरोजगारी असते? हंगामी बेरोजगारी असते. फॉर एक्झाम्पल शेती आहे. शेतीमध्ये एकदा जर आपण बीज लावले तर त्याच्यानंतर मधामध्ये तेवढं काम नसते. शेवटी जेव्हा काढायची वेळ असते तेव्हाच काम असते, ठीक आहे. त्याच नंतर आपण असं पाहू शकतो की जे साखर कारखाने आहे, ठीक आहे. तर जेव्हा ऊस मोठा होतो तेव्हा ते 4 ते 6 महिने ते चालू असतात, बाकी 6 महिने ते बंद असतात. किंवा बर्फ फॅक्टरी ज्याचं काम आपल्याला उन्हाळ्यामध्येच पाहता येते, ठीक आहे. बँड पथक वगैरे यांच्याकडे फक्त लग्नाचं जे सीझन असते, ठीक आहे, जो हंगाम असतो तेव्हा त्यांच्याकडे जॉब असतो आणि बाकीच्या वेळेस त्यांना असे कोणतेही कामं करावे लागतात. ओके. त्याच्यानंतर छुपी बेरोजगारी. छुपी बेरोजगारी हे जर तुम्हाला समजून घ्यायचं तर साधं एक्झाम्पल पहा की एखादं काम आहे, ठीक आहे, जे 5 लोकांनी दिवसभर करू शकतात. पण त्या ठिकाणी तिथे 10 लोक जर काम करत असेल किंवा 7 लोक जर काम करत असेल तर जे 2 लोक आहे, ठीक आहे, त्यांचं या प्रोडक्शनमध्ये किंवा त्यांचं या उत्पादक प्रक्रियेमध्ये काहीही रोल नसतो, ठीक आहे. अशा पद्धतीचं जे आहे बेरोजगारी त्याला आपण काय म्हणतो तर छुपी बेरोजगारी म्हणतो, ठीक आहे. म्हणजे त्यांची जे सीमांत उत्पादकता जे असते ते शून्य असते. म्हणजे गरजेपेक्षा जास्त लोक एखादे काम करताना आपण पाहत असतो, ठीक आहे. आता भारतामध्ये छुपी बेरोजगारी जी आहे ते जवळपास किती % आहे? तो 20% आहे. आणि हे साधारणतः आपण असं म्हणू शकतो की जे शेती आहे, ठीक आहे, याच्यामध्ये हे पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर पहा नागरी बेरोजगारीमध्ये सुशिक्षित बेरोजगारी, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असते की काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही लोकांना काय तो रोजगार मिळत नाही. त्याच सुशिक्षित बेरोजगार असं म्हणतात, ठीक आहे. ही बेरोजगारी शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा पदवीपूर्ण शिक्षण किंवा पदवीधारक असे जे असतात त्यांना शिक्षणाप्रती उदासीनता किंवा पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य असते. फॉर एक्झाम्पल मी ग्रॅज्युएट झालो किंवा मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो तर साधी नोकरी कशाला करू किंवा स्वतःचा व्यवसाय कशाला करू, मला सरकारीच नोकरी पाहिजे हे. आणि त्याच्यानंतर कसं मुलांपेक्षा आईवडिलांचंच असं म्हणणं असते की एवढं शिकलं तर गव्हर्मेंट नोकरी लागली पाहिजे. तर अशा पद्धतीने जे आहे इथे आपल्याला सुशिक्षित बेरोजगारी पाहायला मिळते. कारण ते शिकलेले व्यक्ती मग बाकी काम करायला नाही पाहत आणि सरकारी नोकरी लागायला त्यांचा त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता औद्योगिक जे आहे तर औद्योगिक बेरोजगारीमध्ये कसं आहे की शहरामध्ये जे असते ते MIDC असते आणि तिथे औद्योगिक जे आहे तिथे उद्योग सुरू असते आणि या ठिकाणी हे आपल्याला बेरोजगारी पाहायला मिळू शकते. आता हे जे कामगार आहेत किंवा हे जे इथे जे काम करणारे असतात ते कुशल किंवा अकुशल असू शकतात, ठीक आहे. म्हणजे खुल्या बेरोजगारीचा प्रकार आहे हा. कारण काय तर जे वेगानं वाढणारी लोकसंख्या आहे, प्रशिक्षण सुविधांचा अभाव आहे, आधुनिक तंत्रज्ञानाची कमी आहे, ठीक आहे, किंवा ते आपण स्वीकार क्षमता आपल्यामध्ये नाही आहे. उद्योगांचे काय झालं तर गैरसोय स्थानिकीकरण झालेली आहे, ठीक आहे. तर या सगळ्यामुळं काय झालं तर ही जे औद्योगिक बेरोजगारी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जिथं कुशल काम करायची गरज आहे तिथं अकुशल व्यक्ती काम करू नाही शकत. तर आपण त्याला काय म्हणू शकतो म्हणजे औद्योगिक बेरोजगारी, ठीक आहे. आता औद्योगिक जे बेरोजगार आहेत ते कोणत्या कोणत्या पद्धतीचे आहेत इथं तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये येते तांत्रिक. आता काय होतं तर दिवसेंदिवस काय आहे टेक्नॉलॉजी बदलत आहे, ठीक आहे. खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते यंत्राच्या सहाय्याने होत आहे आणि हे समजण्यासाठी, ठीक आहे, हे जे गोष्ट आहे समजण्यासाठी बाकीच्यांना थोडंसं प्रॉब्लेम होते. तर त्याच्यामुळे अशा वेळेस जे इथे लॅब्स निर्माण होतात त्याला आपण काय म्हणू शकतो तर आधुनिक तंत्रज्ञान जे असतात म्हणजे तांत्रिक बेरोजगारी आपण असं त्यांना म्हणू शकतो, ठीक आहे. कारण ते त्याचा अभाव का असतो तर त्यांना पहिले प्रशिक्षण जोपर्यंत आपल्याला त्याचं होणार नाही तोपर्यंत आपण ते
करू नाही शकत. आणि जे लोक शिकलेले नाही समजा, तर त्यांना काय करावं लागतं, मग तिथून दुसऱ्या ठिकाणी विस्थापितच व्हावं लागतं. ठीक आहे. आता संघर्षजन्य बेरोजगारी. संघर्षजन्य बेरोजगारी म्हणजे काय, तर उद्योगामधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी. आता हे उद्योगामध्ये कसं होतं, कधी कधी कच्चा माल वेळेवर पोहोचत नाही, किंवा काही यांत्रिक बिघाड होतात, किंवा काही मंदी वगैरे असं काही जेव्हा आलं, किंवा वीज टंचाई किंवा काही गोष्टींमुळे जेव्हा एखादा उद्योग बंद पडतो, तर अशा वेळेस तिथे जे बेरोजगारी निर्माण होते त्यांना काय म्हणतात, तर त्यांना म्हणतात संघर्षजन्य बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारी. चक्रीय म्हणजे काय, तर चक्र, व्यापाराचं चक्र कोणतं असतं, कधी तेजी येणे आणि कधी मंदी येणे. तर जेव्हा मंदी येते तेव्हा जे आहे ते हे जे मालक असतात, उद्योगांचे मालक असतात, ते मजुरांना कमी करतात. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होतं, त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येते. तर अशी ही चक्रीय बेरोजगारी असते. संरचनात्मक जे आहे याला आपण असं म्हणू शकतो की जे आपल्या आर्थिक रचनेमध्ये जे बदल झालेले आहे त्याच्यामुळे हे बेरोजगारी निर्माण झाली आहे. फॉर एक्झाम्पल, हे बदल जे आहे ते उत्पादन घटकाची मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम करू शकतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, तर हे आपले जे अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत असे बदल होतात. जसं की सरकारी धोरणामध्ये बदल होते, कधी कधी भांडवलाचा तुटवडा होतो. तर या सगळ्यामुळे काय होते, तर हे एक दीर्घकालीन अवस्था आहे. आणि उपलब्ध रोजगार आणि कामगाराचे कौशल्य याची तफावत जी आहे यामुळे काय होते, संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते. फॉर एक्झाम्पल पहा की पहिले काय होतं, आपल्याकडे घोडागाडी होती. ठीक आहे. आणि आता त्याची जागा कोणी घेतलेली आहे, ऑटो रिक्षाने घेतलेली आहे. म्हणजे संरचना जी आहे, स्ट्रक्चर जे आहे ते बदललेलं आहे. ठीक आहे. आता अशा पद्धतीने हे नवीन जे स्ट्रक्चर किंवा साधनं आले आहे याच्यामुळेही बरीच बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आता हे भारतातील बेरोजगारीचा जो आकडा आहे इथे दिलेला आहे. रोजगार आणि बेरोजगार किती आहेत हे तुम्ही पाहू शकता. आणि पाहिल्याच्यानंतर तुम्हाला इथून समजून येईल की जो रेट आहे तो कसा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे राज्यनिहाय बेरोजगारी दिलेली आहे की कोणत्या राज्यामध्ये किती बेकारीचा दर आहे, बेरोजगारीचा दर आहे ते दिलेलं आहे. तर साधारणतः त्रिपुरा, सिक्कीम, केरळ, ठीक आहे, इकडे जास्त आहे. आणि गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, महाराष्ट्र जो आहे इकडे कमी आहे. ठीक आहे. आणि हे 5वा सर्वेक्षण अहवाल आहे. ठीक आहे. भारत सरकारचा आहे अहवाल, हे तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यानंतर बेरोजगारीची कारणे काय आहेत, तर रोजगार विरहित वाढ. आपल्या इथे वाढ तर होत आहे पण ते रोजगार विरहित आहे. ठीक आहे. आणि पॉप्युलेशन खूप वाढत आहे, त्याच्यामुळं प्रत्येकांना रोजगार मिळणंसुद्धा शक्य झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर श्रमशक्तीतील वाढ. पॉप्युलेशन वाढल्यामुळे पुन्हा तेच गोष्ट येत आहे. पॉप्युलेशन वाढलं का, कारण मृत्यूदर कमी झाला आणि जन्मदर जो आहे तो जास्तच होता. ठीक आहे. त्याच्यामुळे खूप सारे लोक काय आहे, बेरोजगार आहे. यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. भारतात मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कार्यक्षमतेपेक्षा जे काम करणारे मनुष्यबळाकडे देशाकडे श्रमप्रधान उत्पादनाचे तंत्र वापरणे सोयीचे असते. परंतु उद्योगधंद्याबरोबरच शेती क्षेत्रात देखील कामगाराच्या जागी भांडवलाचा वापर होतो. जिथे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि मनुष्यबळ मर्यादित आहे तिथे स्वयंचलित यंत्राचा वापर योग्य ठरतो. तर आधुनिक तंत्रज्ञानही तर्कसंग आणि न्यायी आहे. पण भारतासारख्या देशात याच्यामुळे काय होतं, तर याचा फायदा जो आहे तो काही जास्त होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर कौशल्य विकास जे कार्यक्रमाचा जो अभाव आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय, रोजगाराची अपेक्षा जी आहे की रोजगाराची अपेक्षा कोणती असते की साधारणतः गव्हर्मेंट नोकरी पाहिजे असं आपल्याला इथे
रोजगाराची अपेक्षा आपण करतो तर ते आपण कोणते करतो, तर साधारणतः जे शिकलेले आहे, ग्रॅज्युएट आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहे, त्यांना गव्हर्मेंट म्हणजेच पांढरा पेशा व्यवसायच पाहिजे आहे. ठीक आहे, कारण बाकी उद्योगधंद्यामध्ये वगैरे त्यांना तेवढा काही रस आपण पाहू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर शेतीचे हंगामी स्वरूप आहे आपल्या इथे, म्हणजे आपल्या इथे पाणी टंचाई आहे, पाण्यावर आपली शेती होते. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी ही पाणी अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी जेव्हा त्यांचा हंगाम संपतो त्याच्यानंतर त्यांना रिकामेच राहावं लागते. आर्थिक विकासाचा दर जो आहे तो भारताचा तो पण खूप कमी आहे, कारण आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आणखीन अवेलेबल नाही आहे. ग्रामीण लोकसंख्येचे स्थानांतर, मग रोजगारासाठी ते नागरी भागाकडे स्थलांतर करताना आपण पाहू शकतो. तर याच्यामुळे काय होते, तर बेरोजगारीवर काय परिणाम, आर्थिक आणि सामाजिक परिणाम होतात, हे तुम्ही इथे पाहू शकता. हे वाचून घ्या, हे पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बेरोजगारी कमी करण्यासाठी हे सामान्य काही उपयोग आहे, जसं की शेती क्षेत्राचा विकास आपण जर केला किंवा पर्यायी व्यवसाय काही आपण निवडला, पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यटन, ठीक आहे, माहिती तंत्रज्ञान, व्यावसायिक प्रशिक्षण किंवा कौशल्य प्रशिक्षण, ग्रामीण औद्योगिकीकरण, स्वयंरोजगाराला प्रेरणा वगैरे दिली तर काही प्रमाणात हा बेरोजगारीपणा जो आहे तो कमी होऊ शकते. त्याच्यानंतर भारत सरकारने वेळोवेळी काय कार्यक्रम केले होते रोजगारासाठी ते इथे दिलेले आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला याची तारीख आणि कोणत्या गव्हर्मेंटने सुरू केलं, याचबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवावं लागेल की हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या गोष्टी अंमलात आणल्या होत्या. ठीक आहे, तर सोबत तुम्ही जे देशले किंवा रंजन कोळंबे सरांचं बुक आहे त्याच्यामध्ये याचा रेफरन्स पाहू शकता. ठीक आहे. रोजगार हमी योजना ही सगळ्यात पहिले सुरू केली होती 28 मार्च 1972 रोजी. ठीक आहे, कारण त्याच्या मागचं कारण काय होतं, तर दारिद्र्याची समस्या आहे ते सोडवणे हा होता. ठीक आहे, महाराष्ट्राकडे पाहून मग बाकी राज्यांनी सुद्धा असं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आहे, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना आहे. ठीक आहे, ह्या जेवढ्याही रोजगार योजना आहे ह्या तुम्ही एकदा पाहून घ्या. ठीक आहे, ह्या कधी आल्या आणि यांची डेट काय होती याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा टॉपिक जो आहे तो शॉर्टकटमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण हे वाचत असताना तुम्हाला सोबत बाकीच्या बुकचं रेफरन्स घेणं आणि आपले नोट्स बनवणं जे आहे हे खूप आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, तर थँक्स फॉर वॉचिंग. आवडला तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा, आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.